इन दॅट प्रोसेस जास्त करून इन द डोमेन जी मी आहे तिथे जास्त करून लोक ट्रेनिंग करून जातात. पण आमचं अप्रोच थोडं वेगळं आहे. ओके. आता विराज कन्सल्टिंग हे मी कन्सल्टिंग का ठेवलं, कारण विराज ट्रेनिंग कंपनी पण ठेवू शकतो, पण कन्सल्टिंग हे ठेवलं की कन्सल्टिंग असं एक प्रोफेशन आहे. म्हणजे आय सीन, म्हणजे माझ्या लहानपणी दोन गोष्टी एकदम मला आता पण त्याचा खूप फायदा होतो. एक तर आहे की आमचं जे अपब्रिंगिंग होतं ते असं होतं की तुम्ही मस्ती करा, मजा करा, खाली पडले लागलं तरी पण काही नाही, कोणी काय बोलायचं नाही, त्याच्यावर पद काय हे करा, सुरू करा. तुम्ही तिथे गेलात बँगलोर? हो, बँगलोरमध्ये. हो. जस्ट आय एम जस्ट टेकिंग यू बॅक ओव्हर देअर. येस. की बँगलोरला तुम्ही गेला, फर्स्ट डे, हो. फर्स्ट ट्रेनिंग, तुमच्या समोर किती माणसं असतील ती, किंवा काय आठवते? हो, आठवतो ना. आणि हाऊ जस्ट आम्हाला एक डिस्क्राईब करा. ऑफकोर्स फर्स्ट ट्रेनिंग म्हणजे इट वॉज अन इंडक्शन प्रोग्राम. ओके. मी जॉईन केलं वगैरे, माझं ऑनबोर्डिंग झालं आणि सांगितलं की बघ तुम्हाला जर इंडक्शन करायचं आहे तर इंडक्शन किती असतील, 10, 15, 20 वर. तेव्हा मोर दॅन 200 पीपल, राईट? लाईक मी तिथे गेलो होतो की बाबा आता काय होणार नाही, इट विल बी अ फेलियर, इट विल बी अ दिस थिंग. पण जेव्हा तिथे गेलो मला खूप मजा यायला लागली. So nice. So I started talking. I enjoyed. Really enjoyed. And at that time I realized ki what does it feel, how does it feel when 200 people applause for you? डिस्काउंटिंग ठेवूया. तर त्यांच्यासाठी खरोखर हा मेसेज द्या की तुम्ही घाबरायची गरज नाही. फर्स्ट टाइम तुमचा इन्सिडेन्स असेल, यू कॅन मोटिवेट देम आणि जस्ट मेसेज द्या. Because success and failure will absolutely happen. So, for example, when I used to even play cricket, that time sometimes you make 100, sometimes you get out on 0, and when you get out on 0, you look horrible. Then why is it bothering you? We are all sitting in same boat, right? Similar boat, right. Same boat. Exactly. Be thankful you have a job. Great. You may not have a job. Exactly. Be thankful that people appreciate your work. True. Is your manager complaining? Said no. Has he told you that you're a bad performer? No. Then how are you judging? How are you assessing that everything is bad? I said, because I'm not getting increment, because I'm not getting promotion. But he said that you should know that this is a world phenomena. Exactly. It is not because of you. So stop being too hard on yourself. So that was a big lesson. Super. And त्याच्यानंतर just the year afterwards, the company recognized, the organization recognized, right. They were also holding back everything. सगळ्यांना इतका छान इन्क्रिमेंट मिळाला, 25-30% सगळ्यांना मिळाला, 200-300% बोनस मिळाला, आणि that became that. Then eventually, obviously, it took a little time, but I got my first promotion. How तुम्ही ट्रेनिंग करता, काय पहिली गोष्ट बघता? तर कॉर्पोरेट म्हणजे सीईओ असाल किंवा तुम्ही स्वतःचा तुमचा बिझनेस असेल, इंडिव्हिज्युअल प्रोप्रायटरी असेल, पार्टनरशिप असेल, एसएमईज मध्ये असेल, तर दिस क्वेश्चन आणि आन्सर हे जे आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे. प्लीज. पेशंट बोलतोय, तुम्हाला लिसन केलं तर ऐकायचं हे की त्यांची स्टोरी काय आहे. द फर्स्ट थिंग आय वॉन्ट टू नो फ्रॉम देम, फर्स्ट पॉईंट इज द चेकलिस्ट इज व्हॉट इज युअर स्टोरी. तुमची स्टोरी काय, म्हणजे तुम्ही मला अप्रोच करा, आपण बोलतोय, त्याचं तात्पर्य काय आहे. हे झाल्यानंतर हे 3 बेसिक क्वेश्चन आहेत. त्याच्यानंतर अनेक इम्पॉर्टंट क्वेश्चन येतो की तुम्हाला हे आता काय करायचं, आता काय करायचं. टू कॉट अप इन वर्क, म्हणजे मेंटली ऍब्सेंट आहेत, फिजिकली प्रेझेंट आहेत, हे दुसरे आहेत. ते असे करून वेगवेगळे आहेत. पण त्याच्या द डिफिकल्ट इज पीपल हू थिंक दे नो एव्हरीथिंग. म्हणजे मला सगळं येतं, मी ते काय जास्ती माणसं असतील. हो, मास्क आहे ना. हो, आय वॉन्ट टू शो यू की मी खूप इंटेलिजंट. हो, ती मला माहिती आहे. आणि असं झालं. विथ ड्यू रिस्पेक्ट. नाही म्हणजे ऑडियन्स मध्ये त्यांना वाटेल की आपण पिन पॉईंट नाही. इट इज अ ह्युमन फर्स्ट इम्प्रेशन. सो या प्लीज. सॉरी. अँड व्हॉट इज सेइंग इज राईट की इव्हन आय हॅव बीन दॅट पर्सन. आपण असतो, मला माहिती आहे. सगळीकडे आपण दाखवत नाही की मला येत नाही. हो हो, कुठेतरी मी स्मार्ट आहे असं दाखवतो. म्हणजे आहे मी ऑलरेडी. आय मे नो. बायको खुश झाली, ती हसायला लागली, मिस्किलपणे हसली. मित्रांनो, ते ऑनलाईन एडिटिंग मध्ये पाठीमागे ते काही करू शकते. मी काहीतरी जादूची छडी करणार आणि मी चेंज होणार आहे. तर ऑफकोर्स आपण डिफिकल्ट सिच्युएशन. डिफिकल्ट एम्प्लॉईज आर दोज पीपल विच आय टिपिकली फील की एक तर जे अजिबात बोलत नाही ते पण डिफिकल्ट आहे. असं करणार, बोलणार नाही. काय तुम्ही किती बोला, किती हार्ड आहे ना. कॅन यू आस्क अ क्वेश्चन, डू वॉन्ट टू से समथिंग, गप्प, फुल ट्रेनिंग मध्ये गप्प, काही बोलणार नाही. एक तर डिफिकल्ट आहे. आणि डिफिकल्ट आहे जे तुम्हाला असे बघत बसतात, काय बोलत नाही, फक्त बघतात असं. तुम्हाला वरून धरून काल्पनिक अॅनलाइज त्यामुळे स्कॅन करतात.
आणि त्यांचे एक्सप्रेशन असे होतात. हो. स्टार्टला त्यांचं एक्सप्रेशन असं असतं, म्हणजे असं तुम्हाला बघतात डेड स्टेल बोलतात त्याला. हा बोल, ही वॉन्ट्स टू से, आम्हाला कोणीतरी बसवलं. हा बोल, मध्ये टाइम बघणार, बापरे. असं कधी करणार. म्हणजे तुम्हाला दे वॉन्ट टू थ्रो यू ऑफ दॅट. एक्झॅक्टली. आता ही व्यक्ती तो टॉपिकची वाट बघतो जो त्याचा फेवरेट आहे, की म्हणजे मला ह्याच्यावर टीका करायची आहे, हे मला आवडत नाही, मला बॉस मला ह्याच्यावर रोज छळतो आणि तू हेच मला शिकवतोस, हे केलं पाहिजे, मी ह्याचा विरोध करतो. त्यामुळे तो टॉपिक आला की हात वरती. मला बोलायचं माझं म्हणजे त्यांना असं वाटतं की ती बाजू काय सांगते, माझी बाजू पण ऐका. हो है ना. हो, मग ते प्रश्न विचारतात आणि तो प्रश्नाचं ते स्पीच होऊन जातं. नमस्कार मित्रांनो. तर या छोट्याशा ब्रेक नंतर आता आपण परत गौरवजींकडे जाऊया आणि ते आपल्याला काहीतरी इंटरेस्टिंग सांगत होते. ते आता ट्रेनिंग हॉलमध्ये पोहोचलेले आहेत आणि 200 माणसं आहेत किंवा 100 माणसं आहेत आणि नाव तुम्ही जे सांगत होता ते आपण कंटिन्यू करूया. Absolutely. वेगवेगळे टाईपचे एम्प्लॉईज असतात, डिफिकल्ट एम्प्लॉईज असतात. त्याच्याविषयी तुम्ही जरा परत म्हणजे थोडंसं आणि एक्सटेन्शन. आणि माझं म्हणणं आहे की एम्प्लॉईज सगळ्या टाईपचे असतात. हो हो, म्हणजे ऑल एज ग्रुप असतात, बरोबर. मेल फिमेल असतात. हा. तर सगळ्यांचं एक वर्णन करा, Absolutely. आम्हाला तिथे न्या आणि तुम्हाला कसं वाटतं ते पण सांगा आणि हाऊ यू हँडल दॅट. Absolutely. सो दिस इज अवर क्वेश्चन. Absolutely. प्लीज. आपण बोलतो डिफिकल्ट टाइप ऑफ हो. सॉर्ट ऑफ एम्प्लॉईज लर्नर्स, राईट. तर आम्ही त्याला लर्नर्स बोलतो. ओके. जे शिकायला येतात ते लर्नर्स आहेत. Right. एम्प्लॉईज आहेत पण आता त्यांचा रोल क्लासरूम मध्ये किंवा ट्रेनिंग मध्ये लर्नर्स असतो, कारण त्याला लर्नर्स बोलतो. बिलकुल. आम्ही त्याला पार्टिसिपंट्स पण बोलत नाही, आम्ही त्याला लर्नर्स बोलतो, कारण तुम्ही शिकायला आले. सो एक्झॅक्टली. यू वेअरिंग अ हॅट ऑफ अ लर्नर. लर्नर. सो आपण म्हणजे जे आम्ही ट्रेनिंग करतो, इट इज द फंडामेंटल ऑफ दॅट इज हॅव्हिंग इन्क्लुझिव्ह प्रोसेसेस. Right. इन्क्लुझिव्ह म्हणजे तुम्ही कोणी असं, म्हणजे तुम्हाला वाटेल की बाबा मी इथे काय करतोय, हो. किंवा मी आता न्यू जॉईनर, असे मिक्स ऑडियन्स असतात, मेल फिमेल वट एव्हर, एनी जेंडर वट एव्हर इट इज. पण आमचे प्रोसेसेस आर ऑलवेज इन्क्लुझिव्ह. म्हणजे आम्ही असं करतो की एकावर स्पॉटलाइट जायची गरज जायला पाहिजे. You should not focus. हो. बरोबर. So what we do is we give opportunities for everybody to participate. So it's a very facilitative approach. Exactly. याने फॉलो करतो. True. याने फायदा हा होतो की जो डिफिकल्ट माणूस असतो, जो बोलतो ना की डिफिकल्ट लर्नर आहे, त्याला आपण हळूश म्हणजे समजतं की बाबा हो, इवन इफ आय मे नॉट बी ओपन टू लर्निंग बट आय कॅन कॉन्ट्रीब्यूट. Okay. If you're not open to learn, you can open to contribute. Right. So which means someone else can learn from you. Exactly. पण कमिंग टू युअर पॉइंट, तुम्ही मला ब्रेकच्या आधी आपण बोललो होतो हो. की फिमेल और विमेन कसे? लर्नर्स ना कसं असतं. Exactly. तर खूप मजेदार अशा आहेत. आता कसं असतं, आता ते ट्रेनिंग रूम आहे सपोज, Right. व्हर्च्युअलचं गोष्ट वेगळीच आहे. Yeah, मी फेस टू फेस टू फेस असं असतं. Yeah. तर आपण इंडियामध्ये जास्त बघतो की अच्छा विमेन सिट सेपरेटली, मेन सिट सेपरेटली. Exactly. जसं आपले दोन लाईन्स असतात, हो. देवळात लाईन असतात सगळीकडे, ते असं. पण तसं असतं, काही फरक नाही. तर विमेन विल कम इन सिट सेपरेटली अँड मेन विल कम इन सिट सेपरेटली. हम्म. असं पण असतं की सम विमेन सिट इन देअर ग्रुप, म्हणजे एक मुलगी असेल आणि 3-4 मुलं असतात, असं आहे. देन देर आर हेड टर्नर्स, तिथे असं वेगळं का वगैरे. Right? पण वुमेनचं एक आहे की आय सीन जनरली मोस्ट वुमेन वॉन्ट टू लर्न, दे आर देअर टू लर्न. They are far They're more open to committed. learning. Yes, they are far more committed in learning. Not that men are not, but I'm saying most women are more committed towards learning. And obviously, they are happy to see someone who is going to be, tall, smart, handsome. Like you. That's always good. ऐकलं ना. Yes. But more importantly, they appreciate की Absolutely. बाबा असं आहे. आता मुलं कशी असतात, फर्स्ट येतात आणि लास्ट बेडला जातात. हा. मग त्यांना बोलवा प्लीज, पुढे या, 10 लोक आहेत, रिकामे आहेत समोरचे, 10-25 लोकांचा क्लास आहे, 10 लोक आहेत, तुम्ही पुढे येऊन बसू शकता, बसू शकता. साठी बसायचं तसं आहे. तर त्यांना टॅकल करायचे वेगळे असतात, सायकोलॉजी असते. तर व्हॉट इज द वे दॅट वी टॅकल, द वे दॅट आय टॅकल इज दॅट की जे आधीचं जे आम्ही काम केलंय, बॅकग्राऊंड, कॉन्टेक्स्ट, सीओशी बोललोय, HRHशी बोललोय, आम्हाला माहिती खूप आहे. सो वी से नॉलेज इज पॉवर.
दॅट इज द बेस्ट टाइम टू डेमॉन्स्ट्रेट व्हॉट दॅट मीन्स. अँड वेन यू जेव्हा आम्ही ट्रेनिंग सुरू करतो तेव्हा आम्ही हे सगळं कॉन्टेक्स्ट त्यांना देतो. So in addition of being inclusive, running inclusive processes to train, we also believe in being very transparent. So how we be transparent? ना सांगतो की बाबा आपण आता इथे का आहोत? Not because you want to learn, not just because you want to learn something. You are here because the organization wants to invest in you. You've done all. तर मी तर सगळं सांगतो की आम्ही हे प्रॉब्लेम स्टेटमेंट आहे. असं आम्ही बोललो, तुमच्या सीईओ कडे बोललो, तुमच्या HR हेड कडे बोललो, तुमच्या मॅनेजर्स कडे बोललो, आणि आपण आज आहोत कारण तुमचा रोल इथे खूप इम्पॉर्टंट आहे. माझा रोल तुम्हाला ट्रेन करायचा आहे, पण तुमचा रोल शिकायचा आहे. फक्त येऊन बसून गेलात तर कोणाचाही फायदा होणार नाही. तर त्यामुळे तुमचा रोल इथे खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला माहिती असो न माहिती असो, तुम्ही न्यू जॉनर आहेत, एक्सपिरियन्स्ड आहेत, तुमचा रोल तर त्याच्यामध्ये आम्ही एक अशी ऍक्टिव्हिटी करतो वेअर आम्ही सांगतो की सगळ्यांचे रोज वेगळे आहेत ना. तर somebody is say a bumblebee, somebody is a butterfly. म्हणजे बटरफ्लाय कसं सगळीकडे जातं, बंबलबी एका जागी राहते आणि कॉन्ट्रीब्युट करते वगैरे. तर तसे असे वेगवेगळे प्रोसेस असतात ज्यांना आम्ही सगळ्यांना एनकरेज करतो. सो द डिफिकल्ट एम्प्लॉईज जे बोलत नाहीत किंवा असं हावभाव करतात, स्लोली दे टेक टाइम बट दे स्टार्ट ओपनिंग अप. तर आम्ही असं ऑब्झर्व केलं, जनरली असं ऑब्झर्व केलं, सपोज जर 2 सेशन्स किंवा 3 सेशन असतील, फर्स्ट सेशन्स मध्ये लोकांना डिफिकल्ट होतं जरा ओपन अप व्हायला वगैरे कम्फर्टेबल, पण सेकंड सेशन किंवा थर्ड सेशन पर्यंत ते बोलायला लागतात, कॉन्ट्रीब्युट करायला लागतात. आणि आपण बोलतो ना की इज युअर ग्लास एम्प्टी ऑर इज इट फुल? एक्झॅक्टली. सो इट इज ओके टू हॅव अ हाफ ग्लास फुल. It depends on the way you see it. How you see it. Yes, but if your glass is full, then you will not be able to Take. learn. Yeah. So that's so we want to make. आम्ही कसं करतो की want to make sure that everyone gets comfortable in their space. Give yourself time. धक्का मारला किंवा जास्ती पुश केलं काही नाही. ती पद्धत नाही चालणार. They are all grown up. असे नाही की लहान मुलं आहेत, करेक्ट छडी घेऊन काय बसून नाही करेक्ट करत. करेक्ट. So, इथे माझा प्रश्न हो. तुम्हाला विचारायचा की हाऊ डू यू ब्रेक द आईस? म्हणजे आम्हीच आहोत, समजा आम्ही आता आम्हाला तुम्हाला ट्रेन करायचं आहे, तुम्ही इथे आहात आणि आहात, तर एक्झाम्पल म्हणून की हाऊ डू यू ब्रेक द आईस? वेगवेगळे टाइप्स असतील. सो मेनी ट्रेनर्स कुड ऑल्सो लिसन आणि अरे वा, ही पण एक नवीन आयडिया आहे कदाचित, किंवा ऑलरेडी आयडिया असेल, पण तुम्ही काय करता? असे 1-2 इन्सिडेंट्स. तर सायकोलॉजिकली ना ह्युमन बिंग आपलं कसं असतं की कोणीतरी ते ऑकवर्ड सायलेन्स बोलतो आपण त्याला. तो ऑकवर्ड सायलेन्स शुड गो अवे. दॅट गिव्स अ नर्वस एनर्जी. तर आम्ही तर मी कसं करतो की सपोज आता क्लासरूम गेलो, आता सुरू करायचं ट्रेनिंग किंवा आपण असं बोलतोय, तर आय विल वॉन्ट टू बी द फर्स्ट वन टू स्टार्ट टॉकिंग. सो ॲज अ फॅसिलिटेटर वी वॉन्ट टू कीप द स्पॉटलाइट ऑन मी. राईट, दॅट्स वन वे ऑफ ब्रेकिंग आईस. की नाहीतर ऑब्व्हियसली आम्ही ऍक्टिव्हिटीज करतो, ब्रेकिंग आईस साठी करतो, पण फर्स्ट थिंग आपण भेटलो तर आपण कसं बोलायला सुरू केलं. आता फॉर एक्झाम्पल मी अकिला भेटलो तेव्हा आम्ही आता खूप दिवसानंतर भेटतोय, तर आता इट कुड रिझल्ट इन अन ऑकवर्ड सायलेन्स की आता मी काय बोलू, आपण बोललो पण नाहीये, त्याच्यापेक्षा आपणच सुरू करूया. तर काहीतरी. सो इट्स इम्पॉर्टंट टू ब्रेक द आईस बाय रिमुव्हिंग द ऑकवर्ड सायलेन्स, अँड दॅट विल हॅपन इफ यू प्रोएक्टिव्ह इन टॉकिंग. तर म्हणजे असं कसं, फॉर एक्झाम्पल, अरे यार एसी थंडा नाही झाला की क्या गरम हो रहा है, क्या गर्मी हो रहा है, असं काहीतरी. म्हणजे टॉक समथिंग विच इज व्हेरी डन. इट डझंट हॅव टू बी अबाउट द ट्रेनिंग. इट डझंट हॅव टू बी अरे आय एम दिस अँड आय एम दॅट. तसं नाही. व्हेरी सिम्पल. सो अरे सो वेर आर यू कमिंग फ्रॉम? आय एम कमिंग. सो फॉर एक्झाम्पल इफ यू गो टू बँगलोर, आमचे बँगलोर ट्रॅव्हल्स होतात, तर आता बँगलोर थोडीशी फॅमिलिटी झाली. होसूर रोड असेल, आउटर रिंग रोड असेल किंवा कॉक्सटाऊन, की वेरेवर यू कमिंग फ्रॉम, असं ते काहीतरी समथिंग टू ब्रेक जनरलाइज. आणि कसं होतं की आता स्टार्टला 1-2 माणसं असतात, देर आर दिस कपल ऑफ लर्नर्स, मग लोक येत राहतात अँड दे सी द कॉन्व्हर्सेशन ऑफ व्हॉट इज स्टार्टिंग. ते आणखी कम्फर्टेबल होतात. हळूहळू लोक आल्यावर, आणि जसं तुम्ही आपण सपोज टेकच्या मध्ये आपण टेक करतो तसं चालू असेल, मग इट बिकम्स अन इनविजिबल टेक वेअर वी स्विच फ्रॉम कॉन्व्हर्सेशन. कधी तुम्ही तुमचा टॉपिक सुरू करता त्यांना समजत नाही. दॅट इज द व्हेरी नाईस. डफटेल करतो आम्ही. म्हणजे आणि काहीतरी उगाच म्हणजे स्पेसिफिकली त्यांना दाखव, आता बंद करा आपण सुरू करणार, स्पेसिफिकली म्हणून नाही, असं आम्ही करत नाही. ट्रान्झिशन होतो आणि स्टार्टला सपोज 10 AM इज अ स्टार्ट. नॉर्मल स्टार्ट टाइम इज अराउंड 10 AM इन द मॉर्निंग. तर 10चे 10 झाले तर आम्हाला घाम येत नाही. एक्झॅक्टली. कोणाला घाम येत नाही. तर इट्स ओके. तर 10चे 10:15 10:30 तरी पण चालतील.
टाइम शॉर्ट झाला चालेल, मला जे काही सांगायचं ते हो. तेवढ्या टाइममध्ये मला सांगायला हो. मिळालं बस आहे. सो दे शुड बी फर्स्ट मेक देम कम्फर्टेबल. Oh, absolutely. Because as a human being, I will have a natural tendency of being biased. I have a natural tendency of judging you. So let them judge you. Let them, because it's a natural tendency. They are not doing it only for you. They are doing it because you're human beings. तर ते होऊन जाऊ दे आणि देन दे रिअलाइज की हा वी आर ऑल इन दिस टुगेदर. म्हणजे द मेसेज इज when you want to learn, we have to level the playing field. It doesn't matter if you're a CEO or you're a new joiner. When you're here, you're all learners. Simple. सुपर. मित्रांनो, आता तुम्ही ऐकलं बघितलं ना, वाय गौरीश हे साहेब आहेत ते किती दिस काइंड ऑफ ट्रेनर आपल्याला कमी भेटतात. आणि सो ही विल मेक यू कम्फर्टेबल आणि अंडरस्टँड युअर प्रॉब्लेम्स आणि तुम्हाला समजणार सुद्धा नाही तुम्ही कधी शिकलात काय शिकवायचंय. सो दॅट्स अ आर्ट ऑफ ट्रेनिंग आपण म्हणू शकतो. आणि सुपर, व्हेरी नाईस. कसं वाटलं पूजा? म्हणून मला समजलं आता, हे तुम्ही तिकडे मी यायच्या अगोदर तिथे तुम्ही ओपन झालेला मी बघितलं. पूजा म्हटलं आली आणि बोलायला पण सुरुवात झाली. सो यू मेंट दॅट ऑल्सो कम्फर्टेबल. सुपर, व्हेरी नाईस. सो लास्ट माझा एक असा प्रश्न आहे या राऊंडचा, की इफ यू वेअर अन HR मिनिस्टर ऑफ इंडिया, आपण धरूया, आपण बोलायला समजायला काय Of course, मी of course. कोणी होऊ शकतो, तसं तुम्ही कोणी समजा HR मिनिस्टर ऑफ इंडिया Yes. फॉर वन डे. हा. आता वन डे का असेल हा. किंवा 1 मंथ तुम्ही ठरवा. हा. बट व्हॉट 3 चेंजेस वुड यू इम्प्लिमेंट? So if I'm the HR minister. म्हणजे तुमच्या आता आपल्याला ओव्हरऑल डेव्हलपमेंट करायचं. हो. म्हणजे सी वन इज कॉर्पोरेट आणि एंटरप्रिनर. हो. पण आपण तुम्हाला दिलं बाबा, मिनिस्ट्रीनेच तुम्हाला अपॉइंट केलं आणि आपल्याला हे सगळ्यांना कम्युनिटी लिव्हिंग आणि सगळं चांगलं करायचं. हो. प्रॉब्लेम्स आपल्याला हो. लिस्ट आहे. हो. पण त्याच्यामधले यू कॅन डू 3 थिंग्स, Yes. 3 चेंजेस Yes. काय असू शकतील? मीन्स इंडिव्हिज्युअल पर्सनॅलिटी मध्ये सुद्धा चेंज येईल हो. त्यांच्या लाईफमध्ये. Of course. इफ दॅट इज गिव्हन टू यू, Yes. आपल्या एपीएन पॉडकास्टच्या माध्यमातून बघूया ना. हो. आपण काय करू शकतो? हो. ओके. उद्या अपॉइंट पण व्हाल तुम्ही. पण नाही, जस्ट टू गिव्ह अ थॉट. असं होतं ना, अरे मी इथे असेल ना तर इथे सिक्सर मारली असते, हो. असं म्हणतो आपण. हो. तसं तुम्हाला जर ऑपॉर्च्युनिटी मिळाली हो. आणि इफ युअर HR मिनिस्टर, काय करू? 3 थिंग्स. आय थिंक मी ह्याच्यावर थोडं काम पण केलं ह्या एरियामध्ये, थोडंसं जास्ती नाही. क्या बात. पण म्हणजे ऍटलीस्ट थिंकिंग आहे की जेव्हा म्हणजे जसं मी बोललो की मी कॉलेजेसमध्ये जातो वगैरे, Exactly. आणि यू गेट इंटरॅक्ट विथ द यूथ, True. यू रिअलाइज दॅट वाय इज इट दॅट जे ते कॉलेजमध्ये शिकतात, सपोज मॅनेजमेंट स्कूल असतात किंवा अंडरग्रॅड स्कूलमध्ये जे पण ते शिकतात, जेव्हा ते कॉर्पोरेट जॉईन करतात त्यांना परत ट्रेनिंग का लागतं, त्यांना ऑनबोर्डिंग का लागतं, त्यांना परत शिकायला काय लागतं. म्हणजे दे हॅव टू व्हॉट एव्हर दे हॅव लर्न, इन्व्हेस्टेड सो मेनी इयर्स इन एज्युकेशन, गोइंग टू बेस्ट इन्स्टिट्यूट्स, गिव्हिंग सो मेनी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स, सो मच ऑफ इन्व्हेस्टमेंट फ्रॉम द पेरेंट्स एक्सेट्रा एक्सेट्रा, हे सगळं करून तुम्ही जेव्हा एकदा जॉब मिळतो तुम्हाला, तेव्हा तुम्हाला परत शिकायला का लागतं. अँड व्हॉट एव्हर यू हॅव लर्न, वाय इज इट दॅट यू हॅव टोल्ड की इसका कुछ फायदा नहीं, वाय इज इट दॅट यू हॅव टू अनलर्न एव्हरीथिंग. अँड पीपल गो लाईक बिग कंपनीज, when new joiners, they hire new joiners, त्यांना ते 3-6 महिन्याचे ट्रेनिंग कोणाला पाठवतात. 3 ते 6 महिने म्हणजे तुम्ही शिकून आलात, मग परत शिकायचं 6 महिने, ठीक आहे. तर मी ह्याच्यावर थोडासा विचार केला की, आणि मी माझ्या पिअर ग्रुपकडे बोललो किंवा प्रोफेसर्सकडे मी बोललोय. मला एक ऑपॉर्च्युनिटी मिळाली खूप आधी इन माय करिअर, वेअर आय इन दॅट कंपनी वेअर आय वर्क विथ इंडियाज ओनली ग्लोबली रेकग्नाइज बिझनेस स्कूल, विच इज द इंडियन स्कूल ऑफ बिझनेस. मी त्यांच्यावर थोडंसं 3-4 वर्ष काम केलंय. ते पण सगळं ऑल दीज एक्सपिरियन्स टुगेदर, द वन थिंग दॅट आय वुड चेंज इज हाऊ डू वी ब्रिज द गॅप बिटवीन कॉर्पोरेट्स अँड अकॅडमिक्स. दॅट्स अ बिग प्रॉब्लेम. खूप गोष्टी आहेत जे अकॅडमिकली सुरुवात झाले तर, जसं आपण फायनान्स म्हणतो, ते कधी पैशाची गोष्ट शिकवत नाही, पण खरी लाईफची बॅकबोन आहे. करेक्ट. सो ते लहानपणापासून जर दिलं फीडिंग, तर इट विल बी गुड. व्हेरी नाईस. And with all due respect to all the professors in the college, they are fantastic. Okay, they are great. पण how are we preparing the next generation of Gen Z तर निघालंय, Gen B साठी आपली काय अप्रोच असला पाहिजे आता, with AI coming in, automation coming in, right? Are we teaching skills such as empathy, emotional intelligence, creativity, teamwork? हे स्किल्स जे कॉर्पोरेट्स मध्ये काम करायला लागतात, आणि कॉर्पोरेट विल एक्झिस्ट. ऑन्टरप्रिनरशिप फक्त होणार नाही, कॉर्पोरेट्स विल एक्झिस्ट. पीपल विल स्टील हॅव जॉब्स नाव अँड 100 years from now. पण व्हॉट इज रिक्वायर्ड आर दी स्किल्स. सो वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम जर सपोज पकडलं, त्याच्यामध्ये जे स्किल्स टॉप 10 स्किल्स आहेत, त्याच्यामध्ये सर्वात जास्ती स्किल्स टेक्निकल नाही आहेत.
ह्युमन स्किल्स आहे. हो क्रिएटिव्हिटी इज अ ह्युमन स्किल. Exactly. त्याच्यामध्ये एआय ऑटोमेशनचा काय संबंधच नाहीये. True. एम्पथी इज अ ह्युमन स्किल. टीम वर्क इज अ ह्युमन स्किल. Collaboration is a human skill, and such many Yes, skills sure. are there. Analytical thinking is a human skill. त्यासाठी AI काय करू शकत नाही. काहीच नाही. AI is artificial intelligence. Exactly. We are talking about human intelligence. True. So I would say the first thing that I would do is try to see how we can bridge this gap between corporates and academics, because that is fueling India's growth. Super. So if you think about it, our population is divided, right? Half the population is below 30. True. Which means these are going to be the work engine for. That's the first thing True. that I would do. True. The second thing, if I get an opportunity, is I will deep dive into understanding what goes inside our schooling system. Because the schooling system, we have public and we have private, and then there are a lot of other players going on, right? True. आता schooling काय झालं, CBSE, ICSE होतं, आता IB schools सगळे झाले. So can we go back, not just during graduation, can we go back to the ground root level? True. And to see what we can do differently in a way that one is, instead of just preparing them for competitive exams, IIT, JEE, हे करा ते करा ते करा. माझा नेफ्यू आहे, भाचा आहे माझा. Okay. तो त्यांनी लास्ट 2 वर्ष तो IIT JEE देतोय. लास्ट 2 वर्ष त्या मुलांनी फक्त अभ्यास केला आहे. कुठेही बाहेर आता चला आपण जेव्हा मी नाही येणार, एवढं नाही येणार. IIT JEE साठी कम्पिटेटिव्ह एक्झाम 99% कमी पडतं, हो की नाही? तर म्हणजे तो हा विचार करत नाहीये की मग मी आता तुला भेटतो तर विचार करतो तुला काय करायचं पुढे जाऊन, ते माहिती नाही. एवढं शिकून मग करणार काय? मग शिकून इतकं माहिती की मला इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये एंट्री पाहिजे ते माहिती आहे. आता मी माझा भाऊ बोलतो की कुठल्या कॉलेज. That is a very right thing, but our conversation is limited to which college you want to go, not what you want to do. Exactly. Why is it that is missing? So I think that's the second thing I would do, is take back to the ground root level and ask this question, saying that why are even now parents, etc., we are not talking about their future? Why can't we coach them? Why can't we counsel the young kids in terms of understanding? त्याच्यानंतर, like you said, skill equals adaptability. Degrees won't give you adaptability. Degrees is important. I'm not saying I'm not against education, but skill development जे आहे, that will help the child decide earlier on की मला काय करायचं आहे. So that's the second thing that I would do. The third thing that I would love to do is look at becoming more global. जसं मी बोललो, we only have one business school in India. How many business schools in India? Multiple. IIMs आहेत. IIMs are not recognized in top 100. का नाही? There is a route to that, but IIM is only one. So when I say globalization, not that की आपले सगळे युनिव्हर्सिटीज ग्लोबल असल्या पाहिजेत, पण आता पण जेव्हा आपले स्टुडंट आपले जातात फॉरेन एज्युकेशनला, ते का जातात? व्हेरी नाईस. एक ते जातात. सेकंड, कारण त्यांना रेकग्निशन मिळत नाही. सेकंड, इतका अभ्यास करून तुम्ही IIT IIM ला जातात, पण किती लोक IIT IIM जातात? सगळे जात नाही. Every year we have more than 70 to 80,000 engineers passing out. Right? How many of them go to IITs? We don't know. Very less. Because the competition is key. There's nothing wrong in competition. So that is the other problem. That आपण हे ग्लोबल का करत नाही? आपण UK ला, अमेरिकाला अशा देशात जाऊन शिकून परत येतो आणि मग आपण बघतो की बघ मला आता मी शिकलोय. त्यांना एक वेगळं त्याचा आनंद असू शकतो किंवा एक सर्टिफिकेशन आपण ज्याला म्हणतो त्याला एक असं वाटतं की काम मिळाले. आणि आय एम नॉट complaining की आपलं चालू नाही असं. But if the question is, if I get an opportunity, the third thing I will do is try to make it more global, more India, more global. This will not happen overnight. This will not happen in one day. But there will be focus on. There could be focus on making India not just the economic world power, not just the. Now, by the way, we are now third. We are now world's third largest capital for. Capital for GCCs, म्हणजे for startups, entrepreneurships वगैरे आपण झालो ऑलरेडी. पण तसं आपण एज्युकेशन कॅपिटल पण होऊ शकतो. आपल्याकडे एज्युकेशन एवढं कुठेच जगामध्ये नाही. ही गोष्ट कोणी सांगेल. करेक्ट. आपले गुरुकुल सिस्टीम जबरदस्त होत्या, त्यामुळे एव्हरी फॅमिली आज पॅरेंट्स बघितलं तर मुलाला बाकी कमी खातील, कमी बाकीच्या गोष्टी करतील, पण एज्युकेशनसाठी
पैसे पाहिजे तेवढे Of खर्च course. करतात. सो दॅट्स व्हेरी Yeah. तुम्ही HR मिनिस्टर होतोपर्यंत एखादी अपील करू शकता. हो. तर हु वुड बी द त्यांना सांगायला तुम्हाला हे 3 पॉइंट्स त्यांच्याकडे जायला पाहिजे. खरं म्हणजे की आता तुम्ही हे तुमचे मनामध्ये इच्छा आहेत हे 3 पॉइंट्स करा. Yeah. मी जस्ट एक छोटासा ब्रेक घेतो. हो. पण आपल्या बरोबर अक्षय पण आहेत आणि अपूर्व पण आहेत. तर आय गिव्ह अन अपॉर्च्युनिटी बिकॉज Yes. दे आर देअर. That's तर विल बी हॅव्हिंग वन ब्रेक आणि त्याच्यानंतर आय विल अलाव यू म्हणा अलाव चुकीची गोष्ट होईल. पण आय वुड डेफिनेटली से की तुम्ही पण एखादा प्रश्न कुठलाही तरी तुम्हाला ह्यांना विचारायचा असेल तर एक प्रश्न तुम्ही काढा तोपर्यंत तुमच्याकडे आणि तुम्ही पण एखादा प्रश्न की जो खरोखर या पॉडकास्टच्या आपल्या ऑडियन्सना हेल्पफुल होईल आणि तुमच्या मनात असेल तर ओके. तर प्लीज बी रेडी विथ दिस साधारण एक 5 मिनिटामध्ये तोपर्यंत मी दुसरी राऊंड आपण घेऊ. राईट. तर मित्रांनो यावेळेला आपल्याकडे आहेत गेस्ट आणि तुम्हाला पण अटेंड करायचं असेल आमचा पॉडकास्ट तर 2 गेस्टना अलाउड आहे. तर तुम्हाला हे प्रश्न डायरेक्टली इकडे जे येणारे गेस्ट आहेत त्यांच्याकडे विचारायला ही संधी आम्ही देऊ है ना. आज आपल्याकडे आहेत. ऑफकोर्स. सो विथ युअर परमिशन. Absolutely, absolutely. तर त्यांना जे विचारायचं विचारू ते माझे It's a प्रश्न pleasure. नसतील. Yeah, pleasure to answer. तर तुम्ही तर छानपैकी सगळी उत्तरं दिली ऍक्च्युली. तर आपण आता एक ब्रेक घेऊया. Okay. आणि नंतर आपला माझा आवडता राऊंड आहे जो रॅपिड फायर राऊंड आहे. Okay, तर done. तिथे जाऊया. Fine. राईट. सो मित्रांनो कुठे जाऊ नका. छोट्या ब्रेकमध्ये मी हजर होतो. स्टार्ट. नमस्कार मित्रांनो. तर या छोट्या ब्रेक नंतर तुमच्या माझ्या आणि आपल्या सगळ्यांची आवडती राऊंड रॅपिड फायर. आजकाल रॅपिड फायर राऊंड हे खूप चाललेलं आहे. हो. पण रॅपिड फायर राऊंडचा एक माझा मेन उद्देश हा असा आहे की हुएवर पर्सनॅलिटी कम्स हिअर त्यांनाच पर्सनली ओळखायचं आहे आम्हाला, हो. की तुमच्या आवडी निवडी काय आहेत. तर फ्यू क्वेश्चन जास्ती विचार न करता उत्तर द्या. Immediate okay? उत्तर देणार. उज्जैन. Done? Absolutely. ओके. तर साधारणपणे तुम्ही जर सांगू शकलात तर आम्हाला रॅपिड राऊंड मध्ये तुमच्या आवडीमध्ये चहा की कॉफी हा चहा. कॉमन प्रश्न. हो. हा, चहा. चहा. ओके. हम्म. तुम्हाला एक बुक दिलं आणि एक मूवी बघायला सांगितली या दोघांपैकी काय आवडेल? Movie. मूवी. ओके. तुम्हाला साधारण आपण म्हणू शकतो तुम्हाला ट्रॅव्हलिंग तुम्हाला आवडतं. हो. नॉर्मली तुमचे डेस्टिनेशन कुठले असतात? माउंटेन एरियाजला असतात, हिली रिजन्स असतात का बीचेस? काय आवडतं? प्रेफरन्स माउंटन्स आहे माझा. अच्छा. पण दोन्ही आवडतात मला. बीच पण आवडतात, माउंटन्स पण आवडतात. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. बघा मी आहे ना सायकोलॉजिकल प्रश्न हो, विचारतो. मी असं समजून घेणार आहे तुम्हाला. ओके. तुम्हाला जर ऑप्शन दिला लिडरशिप आणि मॅनेजमेंट तर काय आवडेल? Always leadership. ग्रेट. युअर अ लीडर Yeah. आणि युअर क्रिएट लीडर्स. Yes. Yes. ओके. एआय और ह्युमन इंटेलिजन्स? Both. Combination. I think I would say वाय? थोडासा इलॅबोरेट करा. yes. बिकॉज दिस इज नेसेसरी. आजचा टाइम आपला चॅट जीपीटी आणि सगळं चाललेलं आहे. वी आर छोट्या छोट्या गोष्टी पण आपण त्याच्यामध्ये टाकतोय. हो. सो ह्युमन इंटेलिजन्स इज आणि हे दोन्ही तुम्ही हो, म्हणाला हो. प्लीज से. I think human intelligence will always be supreme in my experience. ग्रेट. Always be supreme. AI will be a good tool for use for us to use. And then thinking of AI as AI will replace humans. That's not going to happen. कुठलाही सायंटिस्टला विचारा, anybody who's an expert in AI. AI will not replace human beings. It will enable task completion. रोबोट बनवू शकतात. Exactly. तुमचे टास्क तुम्ही एनहान्स करू शकता. देयर विल बी सम लिमिटेशन. करेक्ट. सो फॉर एक्झाम्पल आता वी ऑल विजिट मॉल्स. मॉलमध्ये जातात आजकाल यू विल फाइंड रोबोट्स क्लिनिंग द फ्लोर. पीपल माइट थिंक अरे मग आता जे आधी जे चालवायचे त्यांचा जॉब गेला. नाही, त्यांचा जॉब आता वेगळा झाला. इट इज डिफरंट. घाबरायला नाही पाहिजे नाही लोकांनी माझा जॉब केला. नाही. तर तुम्हाला एक्झाम्पल देतो छान एक असं दिस इज द ह्युमन हे एक्झाम्पल देतो. एक स्वीडिश कंपनी आयकिया नावाची कंपनी ती फर्निचर मोठा इंडियामध्ये आता भरपूर झाली आपल्या मुंबईमध्ये वगैरे. तर त्यांनी काय केलं, त्यांनी एक AI बॉट केला होता. त्याचं नाव काहीतरी बिली असं काहीतरी होतं. ओके. तर त्यांनी ऑलमोस्ट ऑल कस्टमर क्वेरीज वर आन्सर्ड. सो मग त्यांनी त्यांचा प्रॉफिट भरपूर झाला. मिलियन्स ऑफ प्रॉफिट झाला. पण दे सेड की बाबा what do we do with those 8,500 employees that we have? त्यांचं काय करणार? कारण they were customer support. तर कस्टमर सपोर्टचं मोर दॅन हाफ द क्वेरीज आर आन्सर्ड बाय बिली. मग बाकी लोक काय करणार? मग त्यांनी सांगितलं की हँग ऑन, AI can help us to do this, but what we want is customers are not just happy to understand the status update of their orders. Exactly. They want to know how to choose a sofa. They want to know how to
choose a particular interior. So they did a complete transition. They said, let's train all of our employees into becoming interior design consultants, Oh. like a customer service Great. executive. And so everyone, now if you go to IKEA store, सगळे तुम्हाला जे जे एम्प्लॉईज असतात, they are so well trained, they're knowledgeable. Combination ते आणि तुम्हाला कन्सल्ट करून तुमच्या चॉईस ऑफ फर्निचर, हाऊस फॉर डेकोर. छान एक्झाम्पल. So this is an understanding that AI can help us get tasks done better, but human centricity will always prevail because that is the present and the future. So I would say ki request you, because you are a trainer, you are a leader, and you are connected with so many corporates as well as the people, entrepreneurs. So I would say like there are so many people possibly with the mindset. Oh. Like because of AI, there is a fear. Believe me, Absolutely. everyone has that fear. So I want through you directly speak to the audience and say ki don't worry about that. Yeah. AI, as you said, this answer, AI or human intelligence, they should just, you can motivate them or don't feel depressed about that. Yes, Yes. AI will do their job, Absolutely. but it is not that job. They have to change something or they have to give some value added. Correct. किंवा त्यांचं आणखी स्किल त्यांना वाढवायला लागेल. Absolutely. So please, you yourself say that. Absolutely. No, I think what This is I a would question. say- First of all, Uh-huh. don't worry about AI, AI and human intelligence. yeah. So please. Absolutely. No, staying with that same question. Yeah. I think it's important that as every revolution, be the industrial revolution, be the internet sort of revolution, whatever it is. Now it's the AI revolution. It's important that we are keeping pace with it. So first, upskill yourself to understand. When AI came in, everyone was talking about ChatGPT. Now people talk about Claude and whatnot, and this will evolve. So it's important to first understand what is AI, what is the role of AI, to upskill yourself in understanding AI. I didn't know 3 months before that I could design my website all by myself using sort of using an AI tool, right? It's a simple example, right? Being from Generation X, from being a Gen X, it takes me a lot more than perhaps a Gen Y or a Gen Z to understand technology or the adaptation to technology. But so that's one message, that keep yourself updated, upskill yourself, understand what is AI. And the second thing is, let's understand how will AI help us to gallop towards the future, make our lives easier, not make us redundant, but make our life easier and help us grow and prosper towards the future. Superb. Very nice. So next question for you is, तुम्हाला early morning or late night काम करायला काय कसं आवडतं? Late night. Late night. So त्याला थोडं एक caveat आहे. Yeah, yeah. Caveat असं आहे की when I know की काहीतरी डिलिव्हर करायचं असेल, तर then the time is irrelevant. Then I can work late night, get up at 3 o'clock in the morning, or work until 4 o'clock in the morning, get up at 6 and go also. Right. So my preference is late night, Okay. because I am a night owl. सकाळी उठायला खूप डिफिकल्ट होतं, Okay. खरंच डिफिकल्ट होतं. Okay. पण जेव्हा उठायचं असेल तेव्हा बरोबर उठतो. Very nice. First class. Discipline or motivation? Out of these two, option म्हटलं तर काय? It's a little difficult for me. I know. So I These are all difficult questions because you are a leader. आम्ही पण काढू शकतो तुमच्यासाठी. go, of course. Yes. So I would say I would prefer motivation. Okay. My preference is always motivation because that drives me, but I would need discipline. Yes. I Super. prefer motivation, but I need Nicely discipline. said. Success or happiness? Happiness, always. Always. Always happiness. Right. त्याच्यानंतर सक्सेस तर येणारच आहे. Success, असं मला वाटतं सक्सेस हाऊ यू डिफाईन, यू कॅन डिफाईन. की- yeah. हॅपीनेस कशामध्ये पण तुम्ही. Correct, yeah. व्हेरी नाईस. वन हॅबिट यू विश एव्हरीवन शुड अडॉप्ट. Habit, right? One habit is never be too hard on yourself. Great. Absolutely. Yeah. Some people are very hard on themselves. Yes. म्हणजे त्यांना पासच करून घेत नाही. Yeah. मी कमीच आहे. हो. Something like that. हा, म्हणजे never think less of yourself. Very Even if you can always compare yourself with someone who is more successful than you are. Very But nice. again, your question, how do you define success? True. You can either prefer to be happy or successful, like you said. So Normally every person has a bucket list. Yeah. You agree? Yeah. आपलं एक विश लिस्ट Oh. असतं, bucket list असतं. Oh. So one thing still on your bucket list. There might be many, Yes. but first one or two कुठले असतील तर तुम्ही सांगू शकाल का? one is so I have a fear of heights.
हाईटला खूप घाबरतो. One of the bucket lists for the fun thing is I would love to go skydiving once. Never been. मला वाटत नाही मी कधी जाणार आहे हम्म. कारण मी खूप घाबरतो हाईटला. आता गोष्ट होतो हा I can go. But I think one of the things I definitely want to do is skydiving because I think it's important that we face our fears Very more nice. than anything. It could be anything else. It doesn't have to be skydiving. Very nice. But I think the important thing for me is to face my fears. So one of that is See, that also required guts, and you're saying on front of the camera, Yeah. I fear that. That's Absolutely. fine, and that's really necessary. Yeah. Correct. Very nice. Now, आता हाच round continue करतोय, Oh. but we are just going to ask you like express in one word. Okay, got it. Okay. Someone. So one word मध्ये जर express करता आलं Yes. तर describe in one word your childhood. Fulfilling, Okay. Your mother. resilient, Okay. वडिलांविषयी your father. inspirational, Okay. Leadership. behavior, India. powerful, Great. AI. new, Happiness. forever, Okay. Success. important. Failure. I'm thinking what bigger word than important now. मी पण गुगली करू शकतो. तुम्ही क्रिकेट खेळा, मी पण थोडं खेळलो. Consistent. व्हेरी नाईस. मित्रांनो, याच्यावरून तुम्ही जर पूर्ण जर हे बघितले ना, तर यू विल अंडरस्टँड ही राऊंड मध्ये जर यू विल अंडरस्टँड अ पर्सन त्यांची की कसे ते आहेत रिअली. Absolutely. गौरेश वाघ. वन वर्ड. Simple. Great. Very nice. Superb. Now, this same round we are continuing, but message to APN audience. म्हणजे आपल्या ऑडियन्स बरोबर आहे. पण त्याचा एक वन मेसेज म्हणजे वन लाईन मध्ये वन मेसेज काय देऊ शकतो? वन मेसेज बिकॉज यू आर अ ट्रेनर. सो यू कॅन ट्रेन or you are training everybody. So everybody is a learner. I am a learner today. So one message for students. काय असेल? One line. One line, right? Short मध्ये. Believe in yourself and constantly upskill. Great. One message for young professionals. Never give up. Never give. Very nice. One message for entrepreneurs. जे स्मॉल SMEs असतील, इंडिव्हिज्युअल प्रोप्रायटर बिझनेस असेल किंवा पार्टनरशिप असेल, पण SMEs, स्मॉल बिझनेस, Small स्मॉल businesses. मीडियम. You've made it so far. Keep on going. वा, मस्त सांगितलं. वन मेसेज फॉर वुमेन्स. You are more than what you think you are. वन मेसेज फॉर पॅरेंट्स. Let your kids fall. वन मेसेज फॉर सिनियर सिटीजन्स. You are much younger than what you think. छान छान, मस्त सांगितलं. वन मेसेज फॉर पीपल हु आर अफ्रेड ऑफ फेल्युअर. Embrace failure. Okay. There is not a better teacher or a learner, not a better teacher than failure. Very nice. One message for people struggling in life today. We are covering all. Yeah. Trying to cover. Yeah. I'm sorry. Struggles won't end. And try to see if you can convert those struggles into opportunities. मी एक्सटेंड करू तुमचंच वाक्य? हो. डर के आगे जीत है. है ना? True. Because कोणी स्ट्रगल, एव्हरीबडी स्ट्रगलिंग. आय एम स्ट्रगलिंग, यू आर स्ट्रगलिंग, एव्हरीबडी समथिंग डेली. काही गाडी पकडण्यासाठी पण स्ट्रगल करतो, काही वेळेला लाईफ साठी, पैसे कमवण्यासाठी. पण डोंट हॅव टू वरी. हे तुमचं वाक्य बेस्ट आहे. डर के आगे जीत. व्हेरी नाईस. घाबरू नका, थांबू नका. भिऊ नकोस. तुझ्या पाठीशी आहेस बोलतात. बिकॉज अक्षय इज देअर. सो अक्षय म्हटलं की मला येस त्यांच्या तोंडून ऐकणं आणखी मजा येईल. Of course. What should India focus on over the next 10 years? Very important, but खरंच इझी क्वेश्चन पण आहे आणि थोडासा तुम्ही तुमच्या यांनी विजडमनी सांगा. I think to answer that question, I will step back a little. Right? If you look at in the last 10-15 years, India has done 2-3 things which are extremely good
which the world has recognized. Answer this question possibly more of Marathi and English both together. मराठी इंग्लिश हो. Yeah, please. तर भारताने शेवटच्या 10 वर्षात खूप 2-3 गोष्टी अशा केल्या जे the world is recognizing it, Absolutely. right? One is we have become the what can I say is the digital payment super hub. आपण जे भरपूर. the government has done to reach out to the farmers of the country. आता आपले farmers currently with the data etc. they are using multiple apps to find out pricing of the crops, to find out weather conditions. त्याप्रमाणे so एकदम पेमेंट एक आहे आणि मग डिजिटायझेशन झालं ते एक आहे. दॅट इज एक आपण मोठं केलं. सेकंड इज आपण इन्फ्रास्ट्रक्चरवर भरपूर केलंय. द नॅशनल हायवेज आर अमेझिंग आणि विल कीप ऑन गोइंग. सो जस्ट टू कॉल आउट इंडिया लिंक केलंय राईट. नॉट जस्ट दॅट आपलं रेल्वेज पण बघा इन्फ्रास्ट्रक्चर रोडवेज झालं रेल्वे झालं ते इन्फ्रास्ट्रक्चर ते झालं. हे 2-3 गोष्टी केल्यात. द थर्ड थिंग इज दॅट वी हॅव मेड शुअर दॅट India has gone from where it was before to becoming an economical superpower. Right? We are now almost by 2030 आपण third होणारच आहे. It is unstoppable. It is a given. म्हणजे written down आहे ते. And it will keep on growing. हे 2-3 गोष्टी आपण केल्या. What could be the next 10 years? Focus. Reflecting on this because the government can do so much. याच्यावर जास्ती कसं करणार हेच खूप झालं. The next 3-4 years is that we really need to look at. One is trying to see if we can and we've been doing it, is to avoid getting into any global conflicts. Avoiding. It may not be doing things, but also avoiding. We are doing that consciously in the current wars. Avoid karto. Avoiding into getting into any conflicts because that will help impact us. Absolutely. Current wars are impacting us. आता every day the fuel prices are going up. पेट्रोलची गाडी असेल. But we are doing very well. Political statement किंवा काही देत नाही. The only thing is we know about it. Everyone is knowing about it. Fact, yeah. We are on the right path. So only thing hope should be there. Correct. But I would add something. तुम्हाला विचारायचं. Correct me. Please. की nation as a nation, it's not only the other side. आपलं पण स्वतःचं प्रत्येकाचं काहीतरी काम हो करतो. बिल्ड नेशन. करेक्ट. मी माझ्या स्वभावामध्ये फरक आला पाहिजे. माझ्या थॉट मध्ये प्रोसेस मध्ये आय एम ऑल्सो वन ऑफ द पार्ट ऑफ द नेशन. Absolutely. So every person, if he or she contributes something Yeah. in a good way, I'm saying on a positive way, I think होऊ शकतं. Absolutely. So focus on next 10 years मध्ये फक्त एक आपली इंडियन सायकोलॉजी आपण तुमचं सांगितलं 1 लाईन मध्ये सांगितलं तर आपण काही कमी नाही. नाही कमी नाही आपण अजिबात. रेकग्नेशन तर दिलेलं आहे. आणखी याला चांगलं करू शकतो. जसं तुम्ही एज्युकेशन बाबतीत सांगितलं की बाहेरचेच फक्त तिकडे गेल्यानंतर सर्टिफाईड नॉट नेसेसरी. इकडचे रेकग्नेशन आणखीन वर्ल्ड ग्लोबली ते करण्याची गरज आहे. सो आपलेच म्हणतात ना की ट्रम्पेट आपण वाजवायला पण पाहिजे पण प्रत्येकानं आपण पण कधी कधी हार्ड होतो आपल्यावरती. आम्ही काय आम्ही असं नाही झालं पाहिजे. वी शुड बी प्राऊड ऑफ ओव्हर दॅट. आय थिंक दॅट विल मेक छान झाली राऊंड. मी पण बोललो त्याच्यामध्ये थोडंसं. आपलं आय थिंक कॉन्व्हर्सेशन होतंय असं होतंय ना. आय थिंक पॉडकास्ट मध्ये कॉन्व्हर्सेशन झालंच पाहिजे. आणि कुठलंही असं काही कटिंग नाही केलं आपण. अजिबात मनालाच आपण बोलतोय आणि आपले ऑडियन्स एवढे छान आहेत ना की ते समजून घेतात आणि ते लाईक दिस ते लिहित असतात म्हणून माहिती. आपण एक छोटासा ब्रेक घेऊया आणि आता सांगितल्याप्रमाणे आपले जे गेस्ट म्हणा हे आहेत त्यांच्या प्रश्नांकडे पण आपण जाऊया. एक छोटासा ब्रेक घेऊया. डोंट माइंड. असा प्रश्न विचारा ना की उत्तर देता आलं नाही. प्रश्न चांगला मित्र बाहेर. नमस्कार मित्रांनो. या छोट्याशा ब्रेक नंतर आता आपली जी राऊंड आहे नवीन राऊंड आपण या पॉडकास्ट या एपिसोड पासून चालू करतोय. ती म्हणजे आपल्याकडे जेव्हा पण कोण 2 गेस्ट किंवा एखादा गेस्ट येणार त्यांना आपण एक ऑपॉर्च्युनिटी देतो की डायरेक्ट आमचे जे गेस्ट सेलिब्रिटी आहेत त्यांना डायरेक्टली प्रश्न विचार. मला माहित नाही ते काय प्रश्न विचारणार आहे बिलीव्ह मी. तर आपण डायरेक्टली जाऊया. तर गुगली पण टाकू शकतो माहित नाही. हो ना अक्षय आपण बघूया. तर आपल्या इकडे आहेत
अक्षय तुम्ही मसुरेकर. ओळखता अक्षय मसुरेकर ते स्वतः ते पॉडकास्ट वरती आमच्या आलेले पण होते, पण आज त्यांना आम्ही इन्व्हाइट केलेलं होतं आणि ते आलेले आहेत आणि त्यांच्या थ्रूच हे आलेले आहेत. तर अक्षय प्लीज युअर क्वेश्चन. So Gaurish, I mean, it's been an insightful interview. थोडा ऐकून आवाज. खरंच चांगलं वाटलं सगळं. But what intrigued me the most was, your certified global Ah. cultural Culture coach. coach, right? Culture coach. And culture is something that's very close to my heart. Not just the company culture, Yes. but culture Culture of in different general. countries, right? So, from your lens as a global culture coach, what are the 3 cultural changes Indian companies need the most? That's a great question. Okay. So let me sort of paraphrase the 3 cultural changes that the Indian company. Indian I mean to say Indian-owned companies in Yes, yes. made in India And, companies. the reason is just today I read about Uh. a short story about an Indian leader going to Norway, and he was really excited. Uh. And in the first week, he had a culture shock. Yeah. It was a weekend, or probably the first month, and the weekend hota. He was supposed to be with his family for a trip, but he cancelled it. He started working and replied. Monday, the boss called him in the office and asked him, "Why did you cancel your leave without my permission?" Mm. So for him, that was a shock because in India, he felt Yes. the boss to मेरे को तारीफ Yeah, करेगा. yeah, correct. So I think that was my reason. That's a to ask context. you. Okay, Yeah, now that's helpful. That's yeah, helpful. That's the So I context. think you hit the nail on the head. I think one of the things that I think the Indian companies could really consider is trying to to bust some myths and stereotypes. So when we talk with multinational companies, for example, there are countries like say Sweden, Germany, Switzerland, all these people, not Norwegian companies, for example. Right? For them, the work really ends by 4:30. That's very standard. It's normal. And so my peers, colleagues who perhaps have gone there to work, अपना तो 5:30-6 बजे तक काम चलता रहता है उसके बाद तभी चाय पियेंगे उसके बाद फिर काम करना है और ये 4 बजे के बाद they shut their shop and go, it's normal, right? And by around 8:39 everything is shut, right? At 8:39 perhaps I'm looking at finding a rickshaw or a bus to come home so that I can have something and go, and that's considered normal. Okay, so I think the one thing that we have to look at is try to see if we can be more culturally aligned. So where we want to follow the West, why are we choosy in following only some things? So that's a myth buster that we cannot do it. How is it that we can do when we go to those countries? वहाँ कैसे immediately adapted. So we pride ourselves on being adaptable, but that's only limited to being in other countries and not yours. That's funny. So that's one. Since you asked me for 3 things, I can add one more, and maybe that's it, right? Sure. The second myth, but I would love to see busting or really going out, is the hierarchical divide that we have. We still, I work with so many clients, CEOs, etc. There are companies which still will want to be addressed as your first name attached with a G. So if I don't say Gaurish G, that person will take an offense. Yeah. Why? Am I disrespecting you, calling you by your first name? And maybe I'm culturally weak. So agility, the culture, what I coach on is culture, is being culturally agile. So can you be agile? So what I do is I adapt to that culture and say Gaurish Ji, Akshay Ji, when I'm working with them, right? If I give you a parallel example, I know there are so many people. Let's say if you're working for a Japanese company, they would add a san to the end of it, right? Doesn't matter. It's gender agnostic, right? But then there, our people quickly adapt to calling. Suddenly, I've been called as Gaurish san, and I'm like, I don't know what's going on, kind of a thing, right? I understand you calling the Japanese community, with that title. I would prefer to be called as Gaurish because used to address me as Gaurish, but that person is completely changed to becoming the Japanese culture orientation, which has happened, right? So I would say the second myth that we want, not just myth, but it's a stereotype that we bust is if we can level the playing fields where I have worked with leaders. So like we spoke, like I think some of the prominent leaders are people like Ratan Tata, for example, who talk with the junior most employees. Likewise, I've worked with leaders in some of my previous organizations
who would know people by their name. Hmm. They would wish them on their birthday, and if when they are walking towards somewhere, and if they meet someone even outside, they would stand and talk to them as normal human beings. That's the hierarchical divide that we want to break. Yeah. But I don't want to be fearful that, oh, I need to पता नहीं मेरा manager का mood कैसा रहेगा. So I think Correct. I sort of resonate with your point, saying that, and I'm happy to hear that that happened, and the manager was like pissed off, saying, "Hey, why did you Correct. not go for a break?" Correct. So yeah, I think these are a few things. There are so many, but it's a great question, because I think culturally the culture agility Yeah. not this is not limited to these 2 points, but also in terms of training. Where in India still a lot of people don't invest in training. We want in the current economy. One of the problems that I have to face is that people are saying, "I don't have money for training," but you're investing lots of money in offsites and other things, with all due respect. But if you're not going to invest in the development of your people for tomorrow, then it's going to be a challenge for you. So yeah, Well said. those are a few Thank things. you. Superb. Thank So you. thank you. Thank you. Thank you, Akshay. So we'll take second question also. Sure. तर पण हे मला विचारायचं आहे, ते अपूर्व विचारतील त्याच्या अगोदर ग्लोबल कल्चर कोच हा. आपण म्हटलं, हो. तर हे माइंड मध्ये कधीपासून सुरुवात झालं? पहिल्या दिवसीपासून नसेल नाही. कदाचित. हो. तर हे शॉर्ट मध्ये सांगा, कारण हो. आपल्याला आता वी आर शॉर्ट ऑफ Wish you all time. ऑल्सो, Correct. वी हॅव टू गो विथ 2 more rounds. Correct. तर हा एक Let's quickly. सांगा हो, की हो. ग्लोबल कल्चर कोच हे कुठून आणि कसं शिकाय माइंड मध्ये आलं? ऍक्च्युली हे माझ्या माइंड मध्ये आधीपासून होतं, ओके. पण माझ्या एका प्रिव्हियस कंपनीमध्ये हे एक रिक्वायरमेंट होती, सर्टिफिकेशनची रिक्वायरमेंट होती. ओपन होतं की ज्यांना हे करायचं ते तुम्ही करा. आणि मला हे खूप इंटरेस्टिंग वाटलं तेव्हाच. तेव्हा मी ते करून टाकलं, आणि ते सर्टिफिकेशन करता करता मला समजलं की ह्याचा उपयोग इतकं रेलेव्हंट आहे की इट डझंट मॅटर, अँड यू आर लिव्हिंग इन अ ग्लोबल वर्ल्ड. सो त्यामुळे अंडरस्टँडिंग कल्चर अजिलिटी, त्याच्यामध्ये 3 गोष्टी असतात: सेन्स ऑफ सेल्फ, युअर सेल्फ, सेन्स ऑफ थिंकिंग, अँड सेन्स ऑफ इंटरॅक्शन. एक्झॅक्टली. तुम्ही कसं विचार करतात, तुम्ही कशा बोलतात, आणि तुम्ही कसे आहात, हे तुम्हाला समजलं पाहिजे, आणि तुमच्याबरोबर जे जे काम करतात त्यांना समजलं पाहिजे. सो इट्स अबाउट अंडरस्टँडिंग इच अदर. सो इट्स अ व्हेरी सायकोलॉजिकल वे ऑफ पण आता अक्षय त्यांनी प्रश्न विचारलेला मला खूप त्याच्यानंतर हे सुचलं, खरी गोष्ट आहे की कारण आपण बघतो की गौरेशजी किंवा तुम्ही म्हणल्याप्रमाणे, आणि काही वेळेला हाय जॅक किंवा असंच बोलायची सवय असं ट्रेनिंग मध्ये लगेच होत नाही. पण म्हणजे हे कुठेतरी तो कल्चरल काय म्हणू शकतो, अपब्रिंगिंग असू शकतो. हा चेंज तुम्हाला करायला अवघड पडत असेल ना कुठल्या ऑर्गनायझेशन इमिजिएटली. खूप डिफिकल्ट आहे, अनलेस पण ही ती अडॅप्टेबिलिटी म्हणा किंवा ती इच्छाशक्ती त्या सीईओ म्हणा, त्या हो. मॅनेजमेंट लेवलला पण पाहिजे, तेव्हाच होऊ शकतो. सो मी बोललो की स्पॉन्सर सर्वात इम्पॉर्टंट आहे. स्पॉन्सरचं विजन असेल, क्लिअर असेल, मग तुम्हाला तो सपोर्ट मिळतो. जर स्पॉन्सर तुमच्या बाजूला नाहीये, मग ते डिफिकल्ट आहे ते विजन करायला. खूप छान. कारण प्रत्येक कंपनीचे व्यक्ती वेगवेगळ्या देशात पण जातात, हो. त्यावेळेला हे हेल्पफुल होईल. तुमचा हा जो टॉपिक आहे हो हो ग्लोबल कल्चर कोच, हो. मित्रांनो जरूर अप्रोच व्हा हा स्पेशल टॉपिक साठी. बाकी तर आहेतच. तर आपण आता परत सांगितल्याप्रमाणे प्रश्नाकडे जाऊया. आणखीन एक गेस्ट म्हणा, त्या आहेत, पार्टनरच आहेत, पण तुमचा प्रश्न ते अपूर्व आहेत. तर अपूर्व, तुमच्याविषयी जस्ट 1-2 सांगू शकता तुम्ही आणि प्रश्न विचारा. तुमचा प्रश्न रेडी आहे? हो. येस, जरा मोठ्याने. सो ह्यांना तुम्ही आता थोडा टाइम झाला ओळखते. हो. आय थिंक विथ द कॉन्व्हर्सेशन विथ यू टुडे आय गॉट टू सी हिम फ्रॉम अ व्हेरी डिफरंट लेन्स. ओके. तर माझा त्यांच्यासाठी जो प्रश्न आहे थोडा म्हणजे नॉट फ्रॉम L&D पर्स्पेक्टिव्ह. या पॉडकास्ट मध्ये जरूर नाही की काय याच्या ट्रेनिंग असते, तुम्ही काही तुमचं आवडतं जेवण परत विचार. पण एनिथिंग तुम्ही विचार. Gauresh, if you had a superpower, what would that be? Okay. And Wow. why do you think? So what is the reason की ती superpower तुम्हाला हवी? Oh my God, it's such a difficult question. And I know she'll ask me something like this. काहीतरी बघा, म्हणजे उत्तर तोड काय बोलती बंद किया. बोलती बंद झाली. येस सर, नॉर्मली लोक बोलतात की आय विश आय कुड ट्रॅव्हल टाइम, आय विश आय कुड बी इनविजिबल वगैरे, असं खूप काय काय बोलतात. आय वुड से आय थिंक द सुपर पॉवर दॅट आय वुड वॉन्ट टू हॅव इज टू बी as human as possible. For me, it's becoming almost difficult to stay human, I feel, because when I look back and I see my childhood days, and if I check the happiness quotient between now and then, there is no comparison. Right? I was super happy when I was
growing up, and maybe that's the case with everybody. But I think what's changed today is the whole thing about being human. We are so connected with technology, tools. We cannot live without our phone. We cannot live without watching the Netflix of the world or being active. If I don't post on Insta, if I don't have more than 2 or 3 social media platforms that I'm in, that I'm not have an account with, then I don't belong to the human race. So I would say I would want to be, if I had a superpower, I would have loved to have a superpower of being more human and having the ability to be okay, to be disconnected from all of these things that I mentioned. So क्या बात आहे. Some really different answer. मस्त. खूप छान सांगितलं. सो थँक्यू असा great प्रश्न question. विचारल्याबद्दल. पण आपल्याला लिमिट एकच आहे. पॉडकास्ट आपण आणखीन करू काय? पण पुढच्या वेळेला घेऊ शकतो आपण असे है ना. Oh, of So, course, of course. पण ऑडियन्सना सांगा, खरं सांगा हो. की हे प्रश्न मी सांगितलेले होते का? नाही, अजिबात नाही. आणि On the spot. इम्प्रॉम्प्ट होते. Absolutely. सो नाही तर लोकांना म्हणजे ऑडियन्स जे बघतायत ना त्यांना असं वाटेल की आपण ठरवून काहीतरी करू. नाही, अजिबात नाही. अजिबात एकदम नाही. रिअल, काही इम्प्रोव्हायझेशन नाहीये. आणि तुम्हाला पण On the माहिती होतं ना की हा प्रश्न आपण म्हणजे हे आजपासूनच सुरू आपण हो, करतोय. हो. छान तुमच्यापासून सुरुवात केली. लीडर आहे ना तुम्ही. तर व्हेरी नाईसली सेट. छान उत्तरं आणि तुम्ही दिली आणि वेगळी उत्तरं दिली. हम्म. आय लाईक दॅट. दुसऱ्या प्रश्नाचं तर छोटासा ब्रेक घेऊया आणि नेक्स्ट राऊंड कडे जाऊया. मित्रांनो कुठे जाऊ नका. आता आपली तुमची माझी परत सगळे राऊंड आवडते पण हा एक पर्सनल फायनान्सचा राऊंड. आपण कुठे जाऊ नका. ओके मित्रांनो, हजर झालो आहोत आपण पर्सनल फायनान्शियल राऊंडला. तर मला आता बघा मी नेहमी हा म्हणतो रिपिटेटिव्ह होऊ शकतो मित्रांनो, पण इथे जी येणारी सेलिब्रिटी ती नवीन येत असते हो. म्हणून मी हे 2 लाईन रिपीट करतो. मी फायनान्शियल ऍडवायझर आहे. एवढी वर्ष आपण करतो त्या लाईन. मी एखादी गोष्ट जर सांगितली ना तर इट कॅन बी लाईक अ मार्केटिंग टूल सारखं बोलतो. पण आपलं काही ठरलेलं नाहीये. काही प्रश्न विचारणार आहे ते पण. नाही. पण मला तुम्हाला प्रश्न विचारायचे म्हणजे तुमची मतं काय आहेत ती सांगायची. सर माझा प्रश्न असा आहे पहिला पर्सनल फायनान्स राऊंड मध्ये की गौरवजी ऍज बघा मी पण जी, गौरी. गौर काय म्हणत ग्लोबल कल्चर Global. बोथ समोरच आहेत. या सर ऍज अ ट्रेनर विथ ओव्हर इयर्स ऑफ एक्सपिरियन्स ओके I have seen that many successful professionals focus on the career growth. Agree? True. बरोबर ना? But often neglect financial planning. Yeah. हे माझा पण अनुभव आहे, तुमचा असेल तर बघा. I would love to hear something तुमचा पर्स्पेक्टिव्ह. तर त्याच्यामधला प्रश्न आहे why is financial planning important even for highly educated professionals? I think it has to do a lot with culture again, I would say. Yeah, please. I think culturally, at least I've been taught to work hard, not to work for money. Hmm. Right? So the values instilled sometimes can be a deterrent to financial planning, personal financial planning, where the idea was to save, not to invest. Exactly. So the word financial planning perhaps has a lot to do with investment, not necessarily only saving. Super. So while we are adept in saving, nobody told us from the childhood days to invest in the share market, invest in wealth management. मग That was the fact. सांगितलं की हो. अकॅडमिक पण सुरुवात झाली पाहिजे. Oh, तिथून सुरुवात झाली हो. नॉट ॲज ओनली नंतर हायर एजला फायनान्शियल कुठला कोर्स करा. oh. नॉट नेसेसरी काही Exactly. बेसिक गोष्टी पाहिजेच. I mean, that is the thing, right? Risk versus reward, as we say. डर के आगे जीत हम लोग बोलते हैं. You cannot be always fearful of, I don't have the money to invest in the share or the equity market. I don't think I should have a wealth manager. What if they get to know how much money I have? एक्झॅक्टली. Right? But then, we are living in a world where how private do you think is your life anymore? एक्झॅक्ट. Including your finances. Right? बरोबर. Who has access to your bank accounts? God knows. एक्झॅक्ट. तुम्हारा फोन येतात की आपका 10 लाख का लोन है, आपके 3 लोन्स है, आपको अगर कंसल्ट करने, इनको कैसे पता कि मेरे 3 लोन्स है? एक्झॅक्ट. So that answers your question, is a life private. So I think that is a problem in terms of, yeah. So to your question. Wait, have you ever witnessed a situation where poor financial planning created major problems for a Yes. family? Yes. It can be with ourselves or it can be around you. असं कधी पाहिलंय काय? Yeah, of course. Without Of course. naming. Of course, no. I think I'll talk about my example. That is the best thing to do. Right? Great. If you look at my growing up days, both my parents
my mother took a VRS. She was working in Mahindra's earlier. Okay. So my father convinced her to take the VRS. He retired from being a chief engineer, worked for again another 25 years for BNC, वगैरह. And then he started working for builders for a few times. So in all his life, he's done some savings, he's done some investments, Mhm. right? What happened is because of his illness and the amount of money that we had to spend during his illness, we really had no other financial support after that. So what my mother had to do, what my brother had to do to take that load from that young age to do is always a lesson that, and I was kept completely away from it because I was the youngest and Yes. तू पढू नको, आम्ही सगळं सांभाळून घेतो. Obviously, I would have loved to be involved because I would have wanted to know की म्हणजे आपण काय केलंय, पण obviously that's a different thing altogether. So I would say poor financial. I'm not saying my parents were poor financial planners, but at that time, having Awareness. yes, because there's so many people who had come and say, "He policy gay, इथे टाक," but it was random advice. But if you have a financial planner, that person who's an expert in the field, a subject matter expert, would be your partner, preferred partner, as we say, as in consulting, Super. would be a right partner to help you understand, your financial planning for now and for the future. So I think that's very important. Next question माझा तोच होता, तर you answered me. Why should people work with a financial advisor? Yeah, असा प्रश्न होता. So you answered that. yeah. So these are the reasons like ते तसं झालं पाहिजे. Is investing more important than saving? Absolutely. You agree with that? You need to grow your money, not just save it for a rainy day. That's just not enough. What are your views about mutual funds and long-term investment? Yeah. So I think investment largely should be long term. I'm not saying you should not invest in SIPs, Right. but mutual funds in the long term. And now you've got so many, right? You've got I know. different options. We are not naming any company. No, we're not I'm naming just talking companies. about an instrument. of Instruments, that. correct, right? Your views. Yeah. I think what's changed now in the last whatever 10 years or so is that you've got digital tools which are available, Yeah. that help you educate. So you don't need a person to sit with you and explain to you everything. Not that it's not important, but you can learn by yourself. You've got digital tools without naming any tools as such. Absolutely. There's so many digital tools. Long term, you can easily invest in mutual funds for the time to come, is because you understand everything is transparent. Right. You've got 5-year, sort of return, 10 years return. All that is available with you. All you have to do is make sure that you start small and keep on building on it. But your views on mutual fund? People Yeah. should invest. Absolutely should invest. That- Yeah. Why? Yeah. Sorry. Yeah. Please. No problem. Because I'm just covering Yeah. fast. We have. Sure. Why is life insurance important for every earning member, according to you? So I think there are two thoughts to this. Yeah. Earlier, for me, it was a tax saving option. Hmm. Right? It was always a tax saving option. ATC में आप कर सकते हो, whatever. But later on, I realized that it is, obviously it's much more. It's a financial planning tool. It's not just a tax saving option. So I think investing in that is, even if you don't do much, it's another way of diversifying your investments, if not anything else. Absolutely. So consider that as an investment than a tax saving option, and your perspective will change quite a lot. But I think people need to gather more awareness of it. People think that नहीं क्या क्यों जानना है ये सब, life insurance भी क्यों करना है. But I think it's important that you build awareness and then you get to understand it does much more than save your tax. Absolutely. But do you know financial planning? No financial planning is complete without life insurance. Yes, I agree. Absolutely. Because that's a backbone. It's a backbone, correct. Very nice. Life is never guaranteed, right? Exactly. Last question. What role does mediclaim play in today's world? Oh, it's absolutely paramount. So, for example, people who work in corporates, right? Everyone gets medical. Yeah. Medical insurance is by default. True. But we got to understand that medical insurance has a limited coverage. Exactly. So, in addition to that, if you need something, you need to have your personal medical coverage. Absolutely. Now- Very nicely said. Yeah. It's always our appeal, but you're saying so. I'm happy Absolutely. about it. Absolutely. And the earlier you do, right? When you don't have any medical ailments, that's the best time to do it. Because once you have, like for example, type 2 diabetes or whatever else that you have, then that becomes more expensive. You have to renew it every year or every 3 years. So the earlier you do and keep on renewing it, the less money you pay and the better coverage you have to pay your medical bills. Very nice. One financial habit every young person should start today. Invest right away. You start investing. I mean, people take time to understand what to do. Sure. But let's say if you get in your 10 rupees that you earn, right? They say a thumb rule is invest 50%. Very nice. Right? If you just follow that thumb rule and you start doing it right away, then thinking about it कि अभी तो मेरी जिंदगी जीनी है, तुम जिंदगी जियो, वो नहीं बोल रहा हूँ, but तुम invest भी करो. Correct.
What is the biggest retirement planning mistake Indians make? Yeah, normally they make. So I think the first thing they do is they don't plan. That's the first mistake. That planning is limited. Right. We feel that savings is enough. Your provident fund perhaps will be enough for you. And if you quit your job and you don't get a earning, and let's say your savings are, and then you have PF. If you use your savings in PF, you will understand that you cannot stay current for more than maybe a year. खिंच खिंच के तो 2 साल निकाल सकता है. बाहर का खाना नहीं है. Exactly. 1 meal a day ऐसा करेगा तो 2 साल. उसके बाद so that's not going to be enough for you. True. And so that I think that's a myth that we need to plan, and we need to look at doing investment, long-term investment, because no matter how much you invest, you don't know if that's going to be enough. There's no figure that tells you Right. if that's going to be enough for you Right. for an everyday Joe. Very nice. The last question of this round, financial round, personal finance. Why should women focus on independent financial planning and retirement? See, this question I have asked you, Yeah. but I'm specifically saying that women's. Yeah. So you can just say your views. Absolutely. So, for example, my father again asked my mother to retire early, take a VRS, saying that we are good enough, we Yeah. can do it, right? Yeah. And the purpose of that was to make her life easier. Absolutely. And from there to now, the time has changed where I feel that husband, wife, right, men, women, where we're looking at a world of DEI, equity. Yeah. And the equity doesn't stop at workplace. The equity continues into financial planning, True. investment. So for women, I feel women need to be, if they want to be powerful, a woman needs to be independent of anything, right? Run your own finances, run your own businesses. And there are so many examples that we have, right? You don't need to be like a celebrity to be an entrepreneur. You could be a low timer and you can still be an entrepreneur. But it's important that can you pay your own bills? Exactly. That's a basic thing. Can you pay your rent? Can you pay your groceries? Can you pay your fuel bill? And can you pay for your shopping, whatever else? And then the next stage is, can you contribute towards home development, home improvement, and more stuff like that. So that's it's not because you want to prove yourself. That's not the objective. The idea is to is to build equity in all aspects. Very nicely said. Because अगोदरचं असं होतं की मुलींनी किंवा वुमेननी what is their financial planning? हा. लग्न करा. लग्न करा. हो. So marriage was their solution for financial planning. So now it's not that limited to that. नाही. आता कारण all are educated, time is changed, so that's why. So कसं वाटलं आतापर्यंत आपला पॉडकास्ट आता एंड वरती आलाय हो. तर बिकॉज असा चालू शकतो हो. पण आपल्याला कुठेतरी एक लिमिट ठेवायचंय. हो. सो कसं वाटलं तुम्हाला मला असं वाटलं पॉडकास्ट की मध्ये हा. म्हणजे आल्यावर कसं वाटलं आतापर्यंत? खूप छान, खूप Are you छान. enjoying? I think in short, really enjoying a lot. I don't feel so what I feel is we are having a conversation. आपण असं गप्पा मारतोय Yes. आणि खूप छान प्रश्न आहेत सगळे. The quality of questions are amazing. The depth and the detail in which that you're asking to make it very personalized for me, at the same time making it very relevant for the audience So is absolutely phenomenal. So enjoying. सो आय होप आपण याच्यामधले मोस्ट ऑफ द क्वेश्चन्स करू शकलो का माहित नाही. आणि मित्रांनो परत एंडला पण दाखवतोय बघा आम्ही असं प्रिपेअर केलेलं होतं. केलं होतं. साहेबांनी प्रिपेअर केलं होतं. अशा करता आपण सगळं कम्प्लीट केलंय. पण इथे बघायलाच लागलं नाही. आपल्याला. पण ह्याच्यातून हे शिकायला मिळालं की प्रिपरेशन पण केलं पाहिजे. होमवर्क केल्याशिवाय कुठलंही चांगलं काही होणार नाही. Absolutely. सो यू ऑल्सो एन्जॉयड आय होप. Absolutely. येस अक्षय. सो लास्ट प्रश्न आपण जाऊया आणि असं आहे की आतापर्यंत तुम्ही सगळं सांगितलेलं आहे. देर आर सो मेनी क्वेश्चन्स ऑल्सो अनआन्सर्ड किंवा खूप क्वेश्चन्स असतात. पण आपल्या एपीएन पॉडकास्टचे जे ऑडियन्स आहे त्याच्यामध्ये सगळ्या टाईप ऑल क्लास ऑफ पीपल्स आहेत, सीओज आहेत वगैरे वगैरे. त्यांच्यासाठी तुमचा मेसेज ऍज गौरेश वाघ काय सांगायचं? No good. No, I think एक तर मला खूप Short बरं and sweet. वाटलं. हो, मला खूप बरं वाटलं इथे. तर मेसेज है की गौरीश वाघ, विराज कन्सल्टिंग आम्ही जे करतो. कॅन आय इंटर? या प्लीज. वाय म्हणजे मला हेच म्हणायचं आहे की इथे त्यांना उत्तर द्यायच्या वेळेला की तुम्ही सांगा की गौरेश वाघ
हा एपिसोड पॉडकास्ट त्यांनी का बघावा? हो छान. ओके, गॉट इट. म्हणजे गुड क्वेश्चन. सगळं काही त्याच्यामध्ये हो, हो. होऊ शकतं. हो, तर हो. वाय दे शुड दे कॅन गेट आउट ऑफ इट. सो Absolutely. दिस वी कॅन मेक एज अ प्रोमो. Absolutely. म्हणून वाय एनीबडी शुड लिसन टू दिस पॉडकास्ट ऑर वॉच दिस पॉडकास्ट अकॉर्डिंग टू यू. आणि तोच मेसेज तुमचा होऊ शकतो आणि तुमचा मेसेज. Got it. Got it. Watch what you are covered in this also, Okay. please. Sure. Sorry. No, please don't. So please watch this podcast because the answers, the questions, the answers are all real. They are all on the spot. The answers are very transparent and honest. We have spoken about multiple things. आम्ही खूप बोललोय वेगवेगळ्या विषयावर आणि be it in terms of India's future, be it in terms of the future of the future of India, the future of youth, topics that cover all aspects. Every member of the family, you can be an entrepreneur, you can be a corporate leader, you can be an employee, you can be someone who's just starting your career, you can be a student, you could be anybody for that matter. You can be a common man, you could be doing anything. There is in this podcast, you'll find something for yourself. That is a guarantee. So please watch this podcast. It's going to be fun. There's laughter. It's not just knowledge and information, but there's laughter. There are stories. Everything is very candid and lots to store for you. So please watch this podcast. Very nice. Superb, superb. आणि आपण सांगू शकतो की तुम्ही गाणं पण म्हटलंय. हो, आम्ही गाणं म्हटलं. सो मित्रांनो, सांगितल्याप्रमाणे की आता आपण पॉडकास्ट एंड करतोय, पण त्याच्या अगोदर गौरेश गाणं पण म्हणतात. एक गाणं तर म्हटलंय, आता दुसरं गाणं म्हणणार आहे आणि मग आपण हा पॉडकास्ट ते आपल्या बरोबर अपूर्व आहेत त्यांच्या गाण्याने मग एंड करूया. ओके, पण पहिलं आपण तुमचं गाणं ऐकणार आहोत. हो. तर म्हणजे आपल्या ऑडियन्सना तुमचं गाणं पण आणखीन एक अशी खूप गाणी आपण हो. म्हणतो, पण आपण कुठलं नाही जाऊन दे बिहाइंड द सीन्स. Behind the scenes. नाही, मित्रांनो हे करतात हा, गाणं आता म्हणतो. हो, ते नाव आठवत नव्हतं, आता आठवलं मला. चला, ओके. येस, ओके. One from me. रेडी. Okay. डन. मी इथे क्लॅप बॉक्स या बाजूला ठेवलाय, पुढच्या वेळेला या बाजूला ठेवू आणि मी वाजू असं करू. अच्छा, येस Okay. प्लीज. Right. So this is one of my favorite songs. Okay. I keep on singing this. देवानंद माझा फेवरेट ऍक्टर होता हा. आधीपासूनचा. त्यांना कधी भेटायला मिळालं नाही, पण त्यांची गाणी मी खूप ऐकतो आणि मी गातो पण. म्हणजे जबरदस्त. तर ओके, द सॉन्ग इज दिस. आप हो तुम या कोई हकीकत, कौन हो तुम बतलाओ, देर से इतनी दूर खड़ी हो और करीब आ जाओ, क्या बात है. सुबह पे जिस तरह शाम का हो गुमा, सुबह पे जिस तरह शाम का हो गुमा, जुल्फों में एक चेहरा, कुछ जाहिर कुछ निहार, वा वा. मिल ही जाती हो तुम मुझको हर मोड़ पे, दे देती हो कितने अफसाने छोड़ के, वा. अब हो तुम या कोई हकीकत, कौन हो तुम बतलाओ, देर से कितनी दूर खड़ी हो और करीब आ जाओ. सुपर. काय मस्त मस्त गाणं. तुम्ही कराओके वगैरे गाता? हो, कधी कधी होतं ना. करूया प्रोग्राम. नक्की नक्की. ते घरी असं ते लावून ते चालू असतं. मजा असते. मजा असते. नाही, हो. this is- मित्रांनो, तुम्ही बघितलं असेल आम्ही कॅज्युअली विना एन्जॉयड लास्ट 2 तास तरी आम्ही असेच गप्पा मारतोय आणि मध्ये थोडी लाईट गेलेली, पण आम्ही नंतर खूप बॅकअप घेतला आहे ना. पण म्हणजे आपण सगळं सांगतो आपल्या ऑडियन्स बरोबर, Of शेअर course. करतो. सो नाईस, सो नाईस. थँक्यू सो थँक्यू सो मच. मला फक्त एक म्हणायचं आहे की तुम्ही आता एक परत तुमचं मला जो टॅगलाईन आवडली, डर के आगे जीत है. हो, छान. तर आपण एक प्रोमो बनवूया. हो. तर आणि तुम्हीच सांगा ऑडियन्स बरोबर एक कुठलंही वाक्य, पण त्याच्यामध्ये 2 लाईन्सच जास्ती. हम्म. डर के आगे जीत है. देखो, इस दुनिया में मुश्किलें बहुत सारी है कि नहीं, और स्ट्रगल्स बहुत सारे हैं. ऐसा लगता है कि कुछ नहीं हो सकता, ऐसा लगता है कि सब खत्म हो गया, पर इस मौके पे हमको सिर्फ एक चीज हमको याद रखनी है कि डर मात्र एक मुश्किल है. तो डर के आगे जीत है. डर के आगे जीत है. अगर हम ये सोच के जाए तो कुछ भी मुमकिन हो सकता है.
कुछ भी पॉसिबल है, राइट? आई एम पॉसिबल इफ यू थिंक अबाउट डर के आगे जीत है. के भी करीब तू हमेशा पास था के 100 जन्म भी देखती मैं तेरा रास्ता जो भी है सब मेरा तेरे हवाले कर दिया जिस्म का हर रुआ तेरे हवाले कर दिया जो भी है सब मेरा तेरे हवाले कर दिया जरा कभी मेरी नजर से खुद को देख भी है चांद में भी दाग पर न तुझ में एक भी खुद पे हक मेरा तेरे हवाले कर दिया जिस्म का हर रुआ तेरे हवाले कर दिया